देण्याचा प्रयत्न केला होता, ज्याने मात्र पॉवर प्लेचा खेळ गाजवला होता, त्या गौरवला मात्र पहिल्या चेंडूवरती जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलंय. खराब क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडूचा अंदाज आला नाही, बराचसा पुढे निघून आला क्षेत्ररक्षक. यावेळेचा हा चेंडू डावेष्टीच्या बराचसा बाहेर होता. व्हाईट बॉल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल. अतिरिक्त धाव स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय 2 धाबा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये भरत आबा बाजिरे गोलंदाजीच्या मार्कवरती पण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून बुलेट गाडी आपल्या नावावरती कोरणारा खेळाडू आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. यावेळेचा हा चेंडू साईडला फटका केला. पायाच्या पद्धतीने मात्र चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न. पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी केला चेंडूचा, त्यानंतर मात्र चेंडूची फेकी केली आहे. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये तिथे मात्र एक सिंगल जी पळून पूर्ण झाली. एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. संघच धावपलक पुढे जाते. धावपलकावरती 3 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूने गौरव, दुसऱ्या बाजूने विक्रम, संघाचा संघनायक. यावेळेस हा चेंडू हलक्या हाताने खेळला. गॅप मध्ये चेंडू ढकलला. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू पोहोचतो सीमारेषे पार. मिळतील धावा 4 चौकार. चौकारचं मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. गौरवच्या बॅट मधून आलाय. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती 7 धावा. यावेळेस देखील अगदी हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता गौरवचा, परंतु यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. सुटलेला झेल किती महागडा ठरू शकतो आपण आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिलंय. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं, 3 सामन्यामध्ये पाहिलंय सुटलेले झेल. त्यानंतर मोठं आक्रमण झालं. इथे देखील सुटलेला झेल किती महागडा असतो हे दाखवतोय गौरव. चेंडू पाठवला सीमारेषा पलीकडे. ठोकलाय षटकार. 6 धावा. षटकाराच्या मदतीने संघाचा धावपलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावपलकावरती 13 धावा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. भरत आबा बाजिरे यांना पण पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतात. 13 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. 1 षटकार 1 चौकार आला. एक झेल देखील मैदानाच्या आतमध्ये सुटला. एक चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि ती चुकी झाल्यानंतर आपण पाहतोय फलंदाज आता त्या चुकीचा फायदा घेतोय. गौरवच्या बॅटमधून आक्रमण झालंय. त्यावेळेस पुन्हा हलक्या हाताने हा चेंडू खेळलाय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी होईल. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू आतामध्ये येत नाहीये. त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल घेतली गेली. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाचं कामकाज संपेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 14 धावा संघाच्या स्कोरकार्डवरती धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. कोणत्याही प्रकारे विकेट नाहीये पहिल्या षटकामध्ये. 5 षटकांची लढत 4 मिनिटांमध्ये आपण पाहिलं तर तिथे पहिलं षटक संपलंय. 20 मिनिटांचा कालावधी आहे पहिल्या तुमच्या 4 षटकांसाठी. त्या 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला संपवायची आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा आता पाहायला मिळेल. 2ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती सागर आंग्रे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. सागरच्या खांद्यावरती मात्र संघाची संपूर्ण जबाबदारी आहे. सागरच्या नेतृत्वाखाली मात्र हा संघ जो लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल धीम्या गतीचा होता. वळण घेणारा चेंडू होता. चेंडू पडला. दिशा बदलली आणि आपण पाहतोय तिथे उजव्या इष्टीच्या देखील बराचसा बाहेर गेला. वाईट लाईनच्या बाहेर गेला आहे चेंडू. तिथे मात्र पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त अवांतर धावेने स्कोरकार्ड मात्र पुढे जाते. धावपलकावरती वाढ होती. धावपलकावरती 15 धावा धावपलकावरती आहेत. पायावरती होता चेंडू. फक्त स्क्वेअर लेग मध्ये दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूपर्यंत पोहोचतो. दुसरा धावेचा प्रयत्न केला. जागा सोडली. फेकीला मात्र बराचसा वेळ आणि त्यानंतर आपण पाहतोय तिथे काहीशी विचारणा पंचांना केली आहे. 3ऱ्या पंचांकडे मात्र आता निर्णय पाठवलाय. 3ऱ्या पंचांकडे मात्र आता पाहिलं जाईल फलंदाज बाद आहे की नाही ते मात्र आता 3रे पंच कळवतील. स्पर्धेच्या मित्राने अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं. सन्मानित दीपक भाऊ बेनबर यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मान्यवरांचा अभिमानापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नॉट आउट. फलंदाज सुखरूप असेल. 2 धावा आत्ताच्या असतील.
2 धावेने मात्र आता संघाचा धावफलक पुढे जाईल. 2 धावेंच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 17 धावा. विक्रम आणि गौरव हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता तिथे. यावेळेस मात्र तिथे आपण पाहतोय पॅटर्न बॉलचा संपर्क झालेला नाहीये. यावेळेचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. यावेळेस मात्र मिस्टाइम स्ट्रोक चेंडू हवे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू पडला, दिशा बदलली, वेग प्राप्त केलाय आणि पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. स्कोरकार्डवरती आपण पाहतो 21 धावा धावफलकावरती. सागर आपण पाहतो, सागर आंग्रे षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतो. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 7 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेस अक्रॉस द बॅट आखूट टप्प्याचा चेंडू होता. आडवा बॅटने मिड विकेट मध्ये आकाशाला गवस निघालत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. नो बॉल वरती आलेला हा षटकार. सागर आपण पाहतोय तिथे आता थोडासा मागणा ठरतोय. नो बॉल पाहायला मिळाला तिथे आधी. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. 28 धावा धावफलकावरती आहेत. वारुंजी संघ आपण पाहतो यापूर्वी एक सामना केला, त्या सामन्यामध्ये संघ पराभूत झालेला आहे. त्यामुळे इथे हा सामना फार महत्वाचा आहे. साखळी फेरीतील त्यांचा अखेरचा सामना. पुन्हा विकेटचा प्रयत्न, मात्र यावेळेस फटका फसला. चेंडूने उंची प्राप्त केली. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक आले चेंडू स्टॉप करण्यासाठी. सागर मात्र चेंडू टाकल्यानंतर देखील चेंडूच्या पाठमोरी आहे. चेंडू स्टॉप केला जाईल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा मिळतील तोपर्यंत स्कोर कार्ड वाढेल तिथे धावफलकावरती. हे 2 धाव्यांच्या पद्धतीने वाढू ते 30 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. सागर मात्र या षटकामध्ये बराचसा मागणं ठरलाय. 5 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेत. 5 चेंडूमध्ये 16 धावा त्याने खर्च केला. विकेटच्या शोधात आला होता सागर, परंतु विकेट त्याला मिळाली नाही. दुसऱ्या बाजूने आक्रमण त्याच्यावरती झालं. गौरवचं मात्र कौतुक असेल, संधी मिळाली. त्या संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं करतोय. संधी ज्याला मिळते त्याचा सोनं करता आलं पाहिजे. संधी निर्माण करणारा बुद्धिवान, ज्याला संधी मिळते तो नशीबवान. इथे आपण पाहतोय संधी मिळाल्यानंतर मोठा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न आहे. पुढचा चेंडू. हो, यावेळेस परफेक्ट यॉर्कर. अगदी बुंदात टाकलाय चेंडू तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये दिशा भरकटली. व्हाईट बॉल. 20च्या दिशेने आपण पाहतोय स्टंपांच्या मधोमध चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिशा भरकटलेल्या 20च्या थोडा बाहेर गेलेला चेंडू आपण पाहतोय तिथे. व्हाईट बॉलचं मैदानाच्या आतमध्ये. 31 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेचा चेंडू मात्र उजव्या स्टंपच्या परत त्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट लाईनच्या दिशेने होता. व्हाईट बॉल तिथे आपण पाहतोय. बघा डॉट बॉल जो तिथे आपण पाहतोय व्हाईट बॉल या पूर्वीचा पाहायला मिळाला होता. 17 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडूंचा खेळ झाला. स्कोर कार्ड वरती 31 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या. सलामीच्या आघाडी जोडीने आतापर्यंत 21 धावा नोंदवल्यात.
चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, थोडी घाई करायची. 2 षटकांचा खेळ झाला. 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक तिसऱ्या क्रमांकाचा. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा भरत आबा माजिरे गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होत आहेत. यापूर्वी 1 षटक त्यांनी टाकले, त्यामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. एक झेल त्यांच्या षटकामध्ये सुटला होता. आता मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा ते गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाले. चला वेळ वाचवा, स्पीडअप करा मित्रांनो. हुकुम टीम विनंती असणार थोडी घाई करा. 20 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे आहे, हे विसरून चालणार नाही. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. अंदाजा 5व्या षटकासाठी 1 षटक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यावेळेस पहिलाच बॉल, बॅटची कडा. यावेळेस एस्टांच्या मागे चुकी होणार नाही. अमोलचा चांगला झेल. पहिला धक्का बसेल विक्रमच्या रूपाने. संघाचा संघनायक माघारी. पहिली विकेट. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट आली. संघाच्या संघनायकाला मात्र तंबूचा आसरा दाखवलाय. तब्येत बॅटर मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळतो राजू. राजू आणि गौरव दोन बंधू, दोन सख्खे बंधू आपण पाहतोय आता एकमेकांच्या साथीला खेळपट्टीवरती आलेत. पाहायचे दोन बंधूंची जोडी संघाचा डाव कशा प्रकारे पुढे नेतील. विक्रमची एक मोठी विकेट मिळाली. यावेळी चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कव्हर्स मध्ये चेंडू जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय. राजूच्या पाठमधून येतोय सुंदर चौकार. चौकारचं मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती मात्र 4 धावेंच्या मदतीने वाढ होईल. धावफलकावरती 35 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. यावेळी स्विशअप मध्ये सर्व पार्टनर स्ट्रोक खेळलाय. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक पोहोचतो. शहराच्या मदतीने चेंडूचा वेग कमी केला. सागर बॅकअप साठी पोहोचला. चेंडू अडवला, फेकी केली. क्षेत्ररक्षकांची एकमेकांना चांगली साथ होती तिथे आणि त्यानंतर आपण पाहतोय जास्त धावा मिळतोय. 2 धावा आताच्या असतील आणि या 2 धावेंच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 37 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 37 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. परत आबा पुन्हा तयार होत विकेटचा मारा. यावेळेस पायावरती होता चेंडू, फक्त दिशा दिली, फ्लिक केलाय. मनगटाची पावर आणि चेंडू तिथे पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस दुसरी घेणारा चेंडू, बाउन्सरचा प्रयत्न तिथे उजव्या वाईट लाईनच्या दिशेने मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे जास्त दिशा भरकटली. व्हाईट बॉल जो आपण पाहतोय 1 बाउंडची चेतावणी देखील तिथे गोलंदाजाला दिली जाईल. अतिरिक्त अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च होते आणि या अतिरिक्त अवांतर धावेच्या साह्याने संघाचं वाढतं धावफलक. धावफलकावरती 42 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 42 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू. यावेळेस देखील उसळी घेणारा चेंडू होता. उंची दिली, क्षेत्ररक्षक येतोय आणि तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. आत्ताचा मिळेल चौकार. 4 धावा. 15 धावा या षटकामध्ये देखील खर्च होतील. 3 षटकांचा खेळ संपेल. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 46 धावा. पहिल्या षटकामध्ये देखील भरत आबा यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या. वैयक्तिक दुसरं षटक टाकत असताना देखील 15 धावा खर्च केल्या. सागरने 16 धावा खर्च केल्या. 18 चेंडूमध्ये एकूण 46 धावा आहेत आणि 1 विकेट जी आतापर्यंत विक्रम यांची मिळाली. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 षटकांचा खेळ बाकी. चला हुकुम टीम थोडं स्पीडअप करा.
नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल त्याचा जातेच तारणार होता, परंतु दिशेवरती नियंत्रण राहिलं नाही. दिशा भरकटलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल. बॉलर कोण आहे? बॉलर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय साहिल. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. षटक क्रमांक 4 मध्ये पहिला चेंडू त्याच्याकडून आपण पाहतो. दिशा भरकटणारा होता वाईट बॉल. त्यावेळेस लोअर फुल टॉस पाठीवरती चेंडू मिडल होत नाहीये. पॉईंट मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय मयूर चेंडूला पाठपुरा झालाय. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली आहे. थ्रो गोलंदाजीसाठी तिसऱ्या पंचांचा वापर इथे केला जातोय. गोलंदाजाने मात्र तिथे थ्रो गोलंदाजी केली आहे की नाही तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. लीगल डिलिव्हरी. स्कोरकार्ड वरती नजर टाकूया. 48 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडूला एक सूचना आहे. षटक संपल्यानंतर जो काही वेळ असतो मध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी त्यावेळेसच पाणी फक्त मैदानाच्या आतमध्ये घेऊन या. इतर कोणत्याही वेळी मात्र कोणताही खेळाडू आतमध्ये येणार नाही याची नोंद घ्या. आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येत आहेत. यावेळेस अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये फटका खेळलाय. सागर दूरवरतून येतोय. दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षक पोहोचला. वेगवान फेकी केली तिथे. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट मध्ये पाहायला मिळालं. 2 धावा तोपर्यंतच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण झालेल्या आहेत. आणि या 2 धाव्यांच्या पद्धतीने मारुंजे संघाच्या धावफलकाचा टाळ्याच्या कडकात स्वागत करूया. सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण होईल. 50 धावा ज्या धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 50 धावा सांघिक ज्या आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यामुळे चेंडू पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. येतोय चेंडू पर्यंत शरीराच्या पद्धतीने चेंडू स्टॉप केला. त्यानंतर मात्र चेंडूची फेकी केली जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव. तोपर्यंत मात्र एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढतोय. धावफलकावरती 51 धावा. धावफलकावरती 4थं षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती. साहिलला आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील भन्नाट वेग जागेवरतून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. जास्त काही तिथे पावलांचा वापर नाही आणि तिथे मात्र गौरवच्या बॅटमधनं चेंडू येत नाही. चेंडू बॅटवरती येत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. 14 चेंडू आतापर्यंत गौरवने खेळले. 14 चेंडू मध्ये 27 धावा त्याने बनवल्यात. दुसऱ्या बाजूने राजू 7 चेंडू मध्ये 17 धावा. आक्रमक पवित्र धारण केलाय राजूने. यावेळेस मात्र अखूट टप्प्याचा चेंडू शॉट ऑन पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. 57 धावा धावफलकावरती. यावेळी चेंडू पुन्हा मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल तर घेतली परंतु तिथे चेंडू निघून गेलाय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकारानंतर येतोय हा चौकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी संपलंय. 4 षटकांचा खेळ झालाय. 61 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. दिलेल्या नियोजित वेळेमध्ये मात्र पहिली 4 षटकं संपलेली आहेत. त्यामुळे 5 क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकता.
वरती धावा आपण पाहतो 61 धावा धावपलकावरती. शेवटचं षटक असेल. चला थोडी घाई करा क्षेत्ररक्षण करणारी टीम हुकुम टीम, थोडी विनंती असणार, थोडी घाई करायची आहे. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहे. यानंतरचा सामना जो आजच्या दिवसातील 5वा सामना असेल, उरावडे त्यांच्या विरोधामध्ये काशिक. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या. उरावडे संघाचा संघनायक आणि काशिक संघाचा संघनायक टॉस साठी संपर्क करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न जो केला जाईल. सूरजदादा जाधव आणि निखिलदादा जाधव या मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. मान्यवराला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण या. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, चौकार आलाय. स्कोर कार्ड वाढलं जाईल. धपलकावरती 66 धावा धपलकावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू लॉंगॉल मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक येतो चेंडू पर्यंत, पुन्हा चुकी झाली. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, लागोपाठचा दुसरा चौकार. खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वारंवार चुका होत आहेत तिथे आणि चुका झाल्यानंतर मात्र जास्तीच्या धावा धावपलकावरती ऍड होत आहेत. संघाच धावपलक मात्र आता उंची गाठतय. 70 धावा धावपलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. गौरव लढतोय एका बाजूने. 18 चेंडू मध्ये 45 धावा त्याने बनवल्यात. पायचा अर्धशतक त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळेल का? आडव्या बॅटने यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळ, एक सिंगल तर घेतली जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे यावेळेस चुकी नाही. दुसरा धावेचा प्रयत्न, जागा तर सोडली आहे तिथे. गौरव आलाय बॅकअपचा. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवेल. पहिल्या प्रयत्नामध्ये कलेक्शन झालं नाही. तिसऱ्या पंचाकडे पुन्हा एकदा विचारणा. पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतो तिथे आपल्या खेळामध्ये पोचला आहे की नाही तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता गौरवने, कारण राहिलेल्या चेंडूवरती मात्र त्याला मोठं आक्रमण करायचंय. फलंदाज सुखरूप असेल. 2 धावा आताच्या स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती 72 धावा. यावेळेस हा चेंडू शरीराच्या दिशेने आला होता, भिरकावून दिलाय. थेट खेळाडूला सलामी देत गौरवने मात्र आपला अर्धशतक पूर्ण केलंय. 20 चेंडू मध्ये 51 धाव्यांची खेळी साकारतोय गौरव चौधरी. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. आजच्या दिवसातील दुसरा अर्धशतक पाहायला मिळालं गौरव चौधरीच्या बॅटमधून. यापूर्वी मात्र आकाश खरातने आजचं अर्धशतक पहिलं ठोकलं. दुसरं अर्धशतक गौरवच्या माध्यमातून. 20 चेंडूमध्ये 51 धावा. यावेळेस देखील हा चेंडू समोरच्या दिशेला फटका खेळला. सागर आंग्रे तिथे चेंडू पर्यंत येतोय. पुन्हा एकदा चेंडू निसटला. त्यानंतर दुसरा धावेसाठी प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील सुखरूपरित्या तिथे पळून पूर्ण होईल. 2 धावाल्या शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या डावाचा खेळ संपेल. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. प्रथम तर बॅटिंग करत असताना मारुंजी संघाने बनवल्यात 78 धावा. जिंकण्यासाठी 79 धाव्यांचं टार्गेट. टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. चला काशिक टीमचा कॅप्टन या. सूरज भाऊ जाधव आणि निखिल भाऊ जाधव या मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. चला मारुंजी टीम त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. 2 मिनिटांच्या आतमध्ये आपल्या संघाचं देखील क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. हुकुम टीम एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये आपला संपूर्ण संघ मैदानाच्या बाहेर जाईल याची नोंद घ्या. चला मारुंजी टीम त्वरित आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. जास्त वेळ खर्च करू नका. अजूनही बरेच सामने आपल्याला खेळवायचे. 4था सामना सुरू आहे. 1 वाजत आले त्यामुळे विनंती आहे वेळ वाचवा. टॉस या ठिकाणी केला जातोय मान्यवरांचे शुभ असते. एका बाजूने नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे त्यांच्या विरोधामध्ये काशिक क्रिकेट क्लब काशिक. या 2 संघांमध्ये यानंतरची दुपारच्या सत्रामध्ये 5वी लढत असेल. उरावडे संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
चला आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करतोय. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करू नका. दोन्ही संघाला विनंती आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आता होते. 79 धावेंचं एक मोठं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग आता दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीचे 2 सलामी वीर दाखल झालेत. एका बाजूने सागर आंगरे तर त्याच्या साथीला नितीन बाप्पू आगवणे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्या षटक क्रमांक पहिले घेऊन संघाचा संघनायक पहिल्या षटकामध्ये राजू आलाय. पहिल्या षटकामध्ये राजूच्या खांद्यावरती यावेळेस पहिल्या षटकाची जबाबदारी दिली. राजू मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. तर डावखुऱ्या शैलीचा बॅटर नितीन बाप्पू आगवणे ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करतील. चला सामना चालू करून घ्या. 12:45 झालेत. पहिला चेंडू तुम्ही टाकताय. पहिलाच बॉल फुल टॉस होता. बराचसा मात्र दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न तिथे. तिसऱ्या पंचांना विचार नाही. बिमरसाठी तिसऱ्या पंचांचा वापर तिथे होतोय. व्हाईट बॉल तर तिथे मात्र पंचांनी कळवलाय. तो बिमर आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेचे आयोजक सन्मान्य अभिभाऊ जाधव यांचं प्रामुख्याने शुभाग म्हणतोय. भाऊंचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. नो बॉल. बिमर चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतो तिथे बिमर होता. नो बॉल. अतिरिक्त अवंतर धावेने स्कोर कार्ड उघडलं जाईल आणि येणारा पुढील चेंडू असं फ्री हिट. सुवर्ण संधी होती नितीन बाप्पूंकडे. फ्री हिटचा बॉल होता. त्याच्यावरती सुपर डुपर स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं माथेरी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. सन्माननीय सुनील भाऊ जाधव यांचं प्रामुख्याने आगमन झाले. मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती नितीन बाप्पू यांची ताकद पाहायला मिळाली. तिथे षटकार जो आपण पाहतो येतोय. 6 धावा ज्या आपण पाहतो तिथे धावफलकावरती ऍड केल्या जातील. एकूण धावा धावफलकावरती 7 आहेत. फ्री हिटच्या बॉलवरती मात्र सुपर हिट स्ट्रोक खेळला. त्यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये व्हाईट लाईनला धरून मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. उजव्या स्टंपच्या दिशेने मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. परंतु जास्तीची दिशा तिथे मैदानाच्या आतमध्ये भरकटले आणि पुन्हा एकदा आपण पाहतो तिथे अतिरिक्त अवांतर धाव खर्च होते. 8 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये राजू चौधरी हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती यावेळेस मात्र थेट मुख्य व्यासपीठाला सलामी दिलेला हा जबरदस्त आसमानी टोला सलामी दे. चेंडू सीमा पार. षटकार.
लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन षटकार आलेत, दोन मोठे प्रहार, दोन आक्रमक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळले गेलेत. धावपलकावरती आहेत, 4 षटकार आलेत. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस पुन्हा एकदा नितीन बापू सांगतायत मला नाही जमत तर काय बॅटिंग केली आहे नितीन बापू यांनी. प्रचंड मोठे आक्रमक स्ट्रोक, चारही बाजूस तोडफोड. लागोपाठचे मात्र तिथे आलेल्या षटकारचं मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक महागडी गोलंदाजी झाली या षटकामध्ये. तब्बल 41 धावा ज्या मात्र खर्च झालेल्या आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. 24 चेंडू बाकी असतील. 24 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 38 धावा. 38 धावा आणि 24 चेंडू. पहिल्या षटकामध्ये मात्र समीकरण बरंच सोपं करून ठेवलं तिथे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायचं संघाचा संघ नायक कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देणार, कोणता गोलंदाजला मात्र इथे वापरलं जाईल. इथून पुढे देखील कमबॅक करता येऊ शकतो, फक्त त्या प्रकारची गोलंदाजी त्या प्रकारचे प्रयत्न करावे लागतील. ती क्षमता नक्कीच आहे गोलंदाजांकडे. पाहायचा आता विक्रम संघाचा संघ नायक कोणत्या गोलंदाजाला कशा प्रकारे मात्र उपयोग करेल, कोणत्या गोलंदाजावरती कशा प्रकारे मात्र जबाबदारी दिली जाईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा असेल आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवर दम पाहतो नवीन गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय. रोहित हा नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होतोय. समोर सागर आंग्रे या खेळाडूवरती देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत, कारण तालुक्याच्या संघामध्ये देखील या खेळाडूला आपण अनेक मोठमोठ्या खेळी करताना पाहिल्यात. व्यावसायिक क्रिकेट देखील या खेळाडूने चांगलं गाजवलंय. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचा बोलबाला राहिला आहे. एका मुळशी तालुक्यातील नामवंत अष्टपैलू खेळाडू म्हणून सागर आंग्रेची ओळख राहिली आहे. 41 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 24 चेंडू 38. पहिलाच बॉल अगदी बुंदट टाकलाय. पुलर लेनचा चेंडू होता तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू तिथे सागरसाठी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू धावपलकावरती नोंदवला जाईल. 23 चेंडू बाकी आहेत. 38 धावा. लखपती करणारी क्रिकेटची स्पर्धा, मुळशी तालुक्यातील मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा जी आपण पाहतोय ते सुरू आहे. यावेळेस फुल टॉस होता, कॅप मध्ये फटका खेळला. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली चेंडूने आणि चेंडू पोहोचलाय थेट सीमारेषेच्या पलीकडे. सागरच्या बॅटमधून यावेळेस येईल चौकार. आलीच कुठून कशाला बाया तू खातीचा एवढा भाव. आलीच कुठून कशाला बाया तू खातीचा एवढा भाव. भल्या भल्यांना जाऊन विचार फक्त माझं नाव. भल्या भल्यांना जाऊन विचार फक्त माझं नाव. भल्या भल्यांना जाऊन. चौकार मैदानाच्या आतमध्ये तो स्कोर कार्ड वाढेल. 45 धावा धावपलकावरती. यावेळेस जागा बनवत हा स्ट्रोक खेळायचा होता. एस्टनच्या मागे चुकी झाली विक्रम यांच्याकडून आणि त्यानंतर चेंडू थेट पोहोचलाय लॉंग स्टॉप मध्ये. चौकार पाईच्या स्वरूपामध्ये इथे मात्र 4 धावा मिळते. नशिबाचा चौकार इथे बी पडेल. चुकी झाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बीट झाला होता तिथे मात्र 4 धावा मिळाल्या. स्कोर कार्ड वाढले गेले. 49 धावा धावपलकावरती आहेत. 49 धावा धावपलकावरती. पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना मात्र अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती संघाचा धावपलक जाऊन पोहोचलं तिथे. यावेळेस वाईड यॉर्कर अचूक टप्प्यावरती पुन्हा एकदा सागरला मात्र एका जागेवरती उभं करून ठेवलं तिथे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू येतोय तो निर्धाव. डॉट बॉल पाहायला मिळतोय. रोहितला मात्र कौतुक असेल, रोहित वरती आक्रमण होतंय, परंतु रोहित देखील स्वतःची ताकद दाखवतोय, स्वतःचा स्ट्रेंथ दाखवतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू जो पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू घेऊन रोहित पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस फक्त दिशा दिली, मनगटाची ताकद आणि त्यानंतर चेंडूने पाहिली सीमारेषा. पुन्हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गुल झालाय. मिळाला तिथे धावा. 4 चौकार. या चौकाराच्या मदतीने सांघिक अर्धशतक संघाचं साजरं होईल. 4 धावांच्या मदतीने मात्र संघाचं अर्धशतक पूर्ण झालं. 53 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा बिगिट. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला फटका फसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र झेल टिपला जाईल. पहिली विकेट आली सागर आंगणेच्या रूपाने. भुकुम संघाला पहिला धक्का.
2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 53 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू 26 हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 18 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भरत आबा बाजिरे. परत बाजिरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सागरचे विकेट आल्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 घेऊन विक्रम संघाचा संघनायक आला. आता संघाचा संघनायक पाहायचं कशा प्रकारे कमबॅक करेल, कशा प्रकारे धावा रोखेल. संघाच्या संघनायकावरती जबाबदारी आहे. का मला संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली आहे हे मात्र इथे सिद्ध करावं लागेल. पहिलाच बॉल टॉप एज चेंडू हवेत आणि पहिल्याच बॉल वरती बिग विकेट गॉन. नितीन बाप्पू आगवले मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला. धक्का क्रमांक 2. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक किरणदादा जाधव यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभाग भरवतोय. त्यांचं अभिमानापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. दुसरी विकेट आली. दुसरा फलंदाज देखील तिथे बाद झालाय. नितीन बाप्पू आगवले 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेळणारा फलंदाज मात्र आता माघारी गेलाय आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅट्समनचं नाव कळवा. मयूर कदम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज तयार. पहिला बॉल मयूरसाठी मात्र वाईट लाईन धरून मैदानाच्या आतमध्ये तिथे टाकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू जो आपण पाहतोय तिथे निर्धावेल. गोलंदाज पुन्हा तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. तिथे येऊन दिला चेंडू परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. विक्रम यांचं कौतुक असेल. संघाचे संघनायक आहेत आणि संघाच्या संघनायकाने मात्र इथे धावा स्टॉप केल्या. धावेला मात्र ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलाय. मोठी विकेट मिळवली. नितीन बाप्पू आगवणे यांना मागे पाठवला आणि त्यानंतरचे 2 चेंडू डॉट. 3 चेंडू मध्ये कोणत्या प्रकारची धाव नाहीये. धपलकावरती 53 धावा आहेत. 15 चेंडू 26 हे समीकरण अजूनही आहे. यावेळेस मात्र शपलून हा चेंडू खेळला. जागा बनव स्ट्रोक खेळला. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एका टप्प्यावरती चेंडू मात्र तिथे अडवला. फेकी केली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. 2 धावा तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मिळाल्यात आणि 2 धावींच्या मदतीने मात्र तिथे स्कोर कार्ड वाढलं जाईल. संघाचं धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 55 धावा. 79 धाव्यांचं एक मोठं आव्हान दिलं होतं पण त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे सुरुवात झाली ज्या प्रकारे मात्र धावा खर्च झाल्या त्यानंतर मात्र भुकुम संघ मजबूत स्थितीमध्ये होता. इथे देखील मयूरच्या बॅटमधून चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे नो बॉल आणि त्यावरती आलेला हा दिमागदार मोठा प्रहार षटकार. थँक्यू. चुका होत आहे तिथे वारंवार. फ्रीडचा चेंडू आता असेल. शेपलोन यावेळेस मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता तिथे. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक सिंगल तर घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिथे थोडासा फंबल करताना पाहायला मिळालं. थोडेसे मात्र तिथे पण जड अडचण येते चेंडू स्टॉप करण्यामध्ये. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतील. 2 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल आणि समीकरण आता बदललं जाईल. चुका झाल्या तिथे. खराब चेंडू पाहायला मिळाले. अतिरिक्त अवांतर चेंडू पाहायला मिळाले. त्यानंतर जास्तीचे धावा खर्च झाल्यावरती आपण पाहतो आतापर्यंत संघाच्या स्कोर कार्डवरती 64 धावा आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पुढे येत मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर गेलेला चेंडू. मोक्याच्या क्षणी मात्र आपण पाहतो तिथे चेंडू सोडून दिला. लिहू केला. तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल पंचांनी कळवलाय. स्कोर कार्ड वाढेल. समीकरण बदलत आहे. 13 चेंडू आता बाकी आहेत. 14 धावा ज्या अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. शफल झाले. यावेळेस देखील क्रीजचा वापर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू अडवला. पुन्हा एकदा थोडंसं फंबल. चेंडू निसटला. फेकी करण्यामध्ये बराचसा वेळ. संघाचा संघनायक मात्र तिथे क्षेत्ररक्षकांवरती नाराज. विक्रम नाराज आहे तिथे. विक्रमला माहिती आहे इथे जिंकायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. कमी धावा आपल्याला रोखायच्यात आणि कमी धावा रोखत असताना चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. शेवटचे आता 12 चेंडू राहतील आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावा बनवायच्या.
12 चेंडूमध्ये 12. संघाच्या धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावा, ज्या मात्र स्कोरकार्डवरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्या. त्यामध्ये पहिलं षटक प्रचंड महागडे होतं. प्रचंड महागडी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रचंड महागडी गोलंदाजी करताना राजू यांना आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 41 धावा खर्च झाल्या होत्या षटक क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर मात्र विकेट जरूर आल्या, परंतु धावा देखील येत राहिल्यात. 12 चेंडूमध्ये 12 धावा रोखायचे. आता निर्धाव चेंडू टाकावे तर लागतील, परंतु विकेट देखील तुम्हाला घ्यावे लागतील. विरोधी संघातील फलंदाजाला मात्र आता जास्त वेळ खेळपट्टीवरती उभं राहून देऊन चालणार नाही. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती रोहित चव्हाण. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन रोहित चव्हाण हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. रोहित एक मोठं यश मिळवलं होतं. सागरला त्याने माघारी पाठवलं होतं. यावेळेस पहिलाच बॉल परत दाबासाठी आपण पाहतोय. फटका तर फसला, चेंडू हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नाही. नो मॅच मध्ये चेंडू पडला. दुसरा धावेचा प्रयत्न झाला तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये आता कंप्लीट होणार आहेत. 2 धावा सुखरूपरित्या घेतल्या जातील. आता समीकरणामध्ये देखील बदल होतोय. धावफलक देखील वाढले गेले. 69 धावा धावफलकावरती, अजूनही 10 धावा आता जिंकण्यासाठी बनवायचे. 11 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी. नितीन बापूने ज्या प्रकारे सुरुवात केली, जी सुरुवात झाली, 41 धावा पहिल्या षटकामध्ये कुटुंब काढल्या. त्यानंतर भुकुम संघ एका मजबूत स्थितीमध्ये गेला. एका मोठ्या धावफलकाचा पाठलाग करत असताना आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस दिव्यागतीचा बॉल तिथे ओळखता आला नाही. वेगवान चेंडूची अपेक्षा होती, चेंडू निघून गेला. त्यानंतर मात्र बॅट येते. आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहायला मिळाला तिथे. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहायचंय. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या दिशेने पायाच्या मदतीने मात्र चांगला स्टॉप तिथे. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल पाहायला मिळालं. चेंडू तिथे स्टॉप झाला, फिक्की झाली, तोपर्यंत 2 धावा. गोलंदाज रोहित पुन्हा तयार. वेळेस हा चेंडू समोरच्या दिशेला फटका खेळाय. सर्कल मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बीट झाला. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरून हा चेंडू मागे निघून गेलाय. बॅकअपचा क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय चांगलं काम करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा त्या 72 धावा. शेवटच्या 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये अजूनही 7 धावा त्या जिंकण्यासाठी हव्यात. पुन्हा समोरच्या दिशेला आलो. कार्पेट खेळलेला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग मध्ये चेंडू अडवला जाईल. एक सिंगल घेतली. दुसरा धावेचा यावेळेस देखील प्रयत्न नाही. यावेळेस देखील सिंगल. शांततेत मात्र इथे सामना आता पुढे वाटचाल करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 73 धावा नोंदवल्या गेल्या. त्यामध्ये आपण पाहिलं तर मयूरला आपण पाहतोय 7 चेंडू मयूरने फेस केले. 13 धावा बनवल्या. भरत आबा 4 चेंडू त्यांनी फेस केले आणि 4 चेंडू मध्ये त्यांनी देखील 5 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. यावेळेस मात्र वाईट लाईन धरून हा चेंडू. पुन्हा एकदा दिशा खराब तिथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वाईट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये घोषित होतोय. पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा पंचांकडून येईल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफ मध्ये यावेळेस हा स्ट्रोक खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा 1 धाव, एकेरी धाव जे मात्र धावफलकावरती असेल. 4 षटकांचा खेळ संपेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 12 धावा खर्च अतिरिक्त स्वरूपाच्या झालेल्या आहेत. शेवटच्या आता 6 चेंडू बाकी आहे. 6 चेंडू मध्ये 4 धावा. पाहिजे ते चमत्कार पाहायला मिळेल का? गोलंदाज मात्र इथे काहीसा विक्रम नोंदवेल का? पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 6 षटकार आले. एक मोठा विक्रम नोंदवला गेलाय. इथे पाहायचं गोलंदाज आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये 4 धावा रोखू शकेल का? पाहायचं संघाचा संघनायक विक्रम आता कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देईल, कोणावरती विश्वास दाखवेल विक्रम. शेवटचे 6 चेंडू असणार आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 4 धावा रोखायच्यात.
आणि शेवटचे 6 चेंडू घेऊन गणेश पवार. चला थोडं स्पीडअप देखील करणं गरजेचं आहे मित्रांनो. पहिलाच बॉल फुल टॉस. तिथे मात्र चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केली. सामना तर मात्र तिथे फिनिश झालेला आहे, परंतु निर्णयाची वाट पाहिली जाईल कारण लीग चला यानंतरचा सामना त्वरित आपण या ठिकाणी सुरू करतोय. उरावडे टीम त्वरित आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजून घ्या. शेवटचा नो बॉल आहे. नो बॉल वरती चौकार असणार आहे. लीग फॉर्मॅट मध्ये आपण सामने खेळवतो त्यामुळे इथे प्रत्येक चेंडू इथे फार महत्वाचा आहे कारण गुण इथे जे मात्र पॉइंट टेबल वरती असतात ते मात्र संघासाठी फार महत्वाचे ठरतात. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब ज्याने मात्र 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकले नितीन बापू आगवणे ठरतायत या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. नितीन बापू या मॅन ऑफ द मॅच चा किताब जो तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. चला आघाडीचे दोन्ही बॅटर आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचे. काशिक टीम It's Bombay style. DJ Solo.